नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, जसं नाव आहे संध्याच क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलंच आहे, सबस्क्राईब करत चला. आणि आज आपण गव्हाच्या पिठाची तिखट शंकरपाळी पाहणार आहोत. ह्या गिलासानं त्यासाठी आपण घेणार आहोत ते चार गिलास आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या शंकरपाळ्यासाठी. आणि त्यासाठी लागणारे तीळ आणि कस्तुरी मेथी आणि ही जिऱ्याची पूड आणि ही आहे ओवा आणि मीठ. आणि तिखट लागेल, नंतर तिखट आणि काळं मीठ लागेल, ते आपण नंतर पाहू. पिठामध्ये आपण सर्वप्रथम मीठ टाकून घेऊया आणि जिऱ्याची पूड आहे आणि धन्याची पूड ना थोडं क्रश करून घ्यायची. सॉरी, मी धन्याची पूड म्हणले, ओवा आहे ना आपल्याला थोडं क्रश करून घ्यायचं आहे. आणि जे तीळ आहेत ना, जेवढे जास्त टाकलं ना तेवढं ठिसूळपणा येते आपल्या ह्याच्यामध्ये शंकरपाळ्यामध्ये. आणि चवीला सुद्धा दाताखाली आल्याच्यानंतर खूप छान लागतं. हे कस्तुरी मेथी सुद्धा क्रश करून घ्यायची. कस्तुरी मेथी सुद्धा आपण क्रश करून घेतली. आपण जे तीळ घेतलं होतं ना ज्या वाटीमध्ये, त्याच वाटीनं आपण अर्धी वाटी तेल घेणार आहोत, जे मोहन तयार करायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये पिठामध्ये मोहन टाकायला तयार करायचे. मी अगोदरच पहा, इथे गॅसवर कढई ठेवली होती गॅसवर गरम करण्यासाठी. तेल आपण तेल गरम करून घेऊया. आपल्याला तोपर्यंत एकजीव करून घेऊया मीठ, तीळ, कस्तुरी मेथी आणि ओव्याची पूड, जे ओवा क्रश केलेलं होतं ना ते सगळं एकत्रित करून घेणार आहोत आपण. मग आपलं मोहन कडकडलं चांगलं तेलाचं, ह्याच्यात टाकू. चांगलं आपल्याला मोहन टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. हे बाजूला दाखवते मी, छान कडकडीत गरम झालेलं आपलं तेल मोहन. आपल्याला ह्याच्यात शंकरपाळ्या तळायचे आहेत नंतर. गरम गरम आहे तरी सुद्धा सगळीकडे जेवढे झालं तेवढं व्यवस्थित चोळून घ्यायचं. जे आपलं गरम केलेलं तेल होतं ना ते सगळीकडे लागायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक पिठाच्या कणापर्यंत जायला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपली जे शंकरपाळी आहेत ना, खमंग शंकरपाळी किंवा तिखट शंकरपाळी म्हणतो ते आपण, ते चविष्ट होतील एकदम, म्हणजे कुसकुशीत होतील. कुरकुरीत नाही म्हणत मी, कुसकुशीत म्हणते एकदम असे. मी थोडं पीठ तोंडात टाकून बघितले होते, थोडं सपक लागत आहे, त्यासाठी थोडं मीठ ॲड करणार आहे मी. आणि हे पहा, गोळा तयार केल्याच्या पीठ चांगलं सगळीकडे रगडल्याच्या नंतर असं दाबल्याच्यानंतर गोळा तयार झाला पाहिजे, तरच आपले जे शंकरपाळी ते खुसखुशीत होतील. म्हणजे एवढं तेल टाकायला पाहिजे त्याला. हे पाहू शकता तुम्ही. आपल्याला थंड पाण्यानंच चुरून घ्यायचं आहे आता हे. तुम्ही बघू शकता किती म्हणजे छान एकजीव झालेला आहे. आणि बिलकुल नाही पातळ, एकदम घट्ट चुरायचं, म्हणजे आपल्याला पातळ जेवढे झाले तेवढे पातळ शंकरपाळी पाडता येतील. आणि मऊ जर चुरलं ना तर पातळ व्यवस्थित होणार नाही. म्हणजे असं घट्ट चुरलं तरच व्यवस्थित शंकरपाळ्या येतात, असंच म्हणणं आहे माझं बाकीने. मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे ऑलरेडी. आणि हे पहा, असा गोळा करून घ्यायचं व्यवस्थित. आणि आपल्याला बिलकुल याला पीठ नाही लावायचं, तेल नाही लावायचं. काही घट्ट चुरल्यामुळे काही आवश्यकताच नाही काय लावायची. मोठी पोळी करून घ्यायची. पाहू शकता एवढी मोठी आपली पोळी रेडी झालेली आहे. आणि हे पहा किती मस्त एकदम तिळाचे दाणे वगैरे किती छान दिसत आहेत.
आता आपण याला कट करून घेऊ. शंकरपाळे ना असे थोडं वेगळ्याच आकारचे असतात ना, शंकरपाळ्याचा आकार म्हणतात ना, तसंच थोडं चौकोनी नाही काढायचे, शंकरपाळ्याच्या आकारचे काढायचे आपल्याला. त्यासाठी व्यवस्थित कट करून घ्यायचं. आता उन्हाळ्यात सुरू झालेत ना, मग मुलं घरी असतात, काही काही खायला मागतच असतात. असं काहीतरी केलं ना चटपटीत, मम्मी मला काहीतरी खायला दे म्हटल्याच्यानंतर असे काहीतरी केल्याच्यानंतर चांगलं पडतं आहे की नाही. हे पाहू शकता किती मस्त झालेले आहेत. आम्ही पाठ चालू करलो मी. अजून असं खाली बुडू तसं चांगलं. तेल गरम झालं की नाही पाण्यासाठी आपण एक सुरुवातीला टाकून पाहिलं. हे पहा झालेलं आहे बरंच तेल गरम. ते पण खाली पडलं मला. आणि शंकरपाळ्याला केव्हा आहे ना थोडं ब्राऊनमध्ये तळून घ्यायचं. थोडं खुसखुशीत आणि थोडं क्रंची होती. आता एक महत्त्वाची प्रोसेस ते म्हणजे आपण लगेच त्याच्यावर मिरची वगैरे काय टाकलेलं नाही ना, मग आपण लगेच त्याच्यावर मिरची, थोडं तिखट, लाल तिखट आणि थोडं काळं मीठ, हे लाल तिखट आणि काळं मीठ टाकणार आहोत त्याच्यावरून. आणि ते थोडं तेल असतानाच टाकलं ना त्याला व्यवस्थित चिटकलं जाते आणि तो एवढी जबरदस्त वाढेल ना सांगता येत नाही. बघू शकता तुम्ही. लगेच अजून एक घण काढून घेऊ आपण. का थोडं तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर गॅस बारीक करायचं, म्हणजे मंद आचेवर मधीपर्यंत छान म्हणजे शिजले जातील आपले, म्हणजे उकळी काय म्हणतात तळले जातील आपले शंकरपाळ्या मधीपर्यंत. त्यासाठी गॅस चांगलं गरम झाल्याच्यानंतर तेल थोडं मिडियम करायचं, मवाळा भाजू द्यायचं छानपैकी. थोडं तिखट टाकलं, थोडं काळं मीठ, हेच जे आपलं सिक्रेट आहे ज्यामुळे आपल्या तिखट शंकरपाळ्याला चांगले चव वाढेल. हे सिक्रेट पदार्थ आहे काळं मीठ आणि लाल तिखट, जे आपण एंडला घालतो ते त्याच्यामध्ये. आणि मध्यंतरी घातलं तर वाढणार नाही बरं का, आपण असं वरूनच टाकल्यानंतर खूप चव मस्त होईल. फायनली मैत्रिणी झाले पहा आपले शंकरपाळे करून सगळे रेडी. आणि तुम्हाला दाखवते मी किती कुसकुशीत झालेत पहा. म्हणजे असे कडक नाही झाले, एकदम खूप छान झाले. आणि वरून जे तिखट आपण काळं मीठ जे टाकलेलं होतं ना त्याच्यामुळे खूप मस्त झाले बरं का, पाहू शकता तुम्ही. आणि 4 गिलासाचे एवढे झाले. समर कॅम्पला जाणार आहे माझा रुद्र, त्यामुळे केले मी. तर कसे वाटले शंकरपाळे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक करा. चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.